तर नमस्कार भावांनो, जय भवानी जय शिवराय सगळ्यांना। आज 19 फेब्रुवारी आपल्या शिवाजी महाराजांची जयंती आणि हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जल्लोषाने साजरा होतो। तर आज असंच मी माझं असं म्हणत होतो की हा जो उत्सव आहे आपण आपल्या गावामध्ये तर नेहमी मनवतो, पण आज काहीतरी वेगळं करूया। आणि हा उत्सव जो आहे ना, शिवनेरी किल्ल्यावरती जाऊनच मला म्हणजे माझी अशी तीव्रतेने इच्छा होती की मी शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावरती जावं। असं मी दरवर्षी म्हणायचो, पण गावामध्ये काही ना काही आपले प्रोग्राम असायचे आणि योगायोगाने यावर्षीचे जे प्रोग्राम आहे गावामध्ये ते सगळे संध्याकाळी आहे आणि त्याच्यामुळे मला दिवसभराचा पूर्ण वेळ मिळाला आणि मी ठरवलं होतं की जाणार तर मी यावर्षी शिवनेरी किल्ल्यावरती माझ्या राजांच्या खुशीमध्ये आणि तिथे जाऊनच मी यावर्षीची जयंती मनवणार आहे। तर आता मी निघालो आहे, माझ्या गाडीला बघा मी झेंडा वगैरे लावून एकदम रेडी वगैरे होऊन निघालो आहे। माझी गाडी पूर्णपणे घेऊन आता तिच्यामध्ये पुढे जाऊन मी पेट्रोल टाकतो आणि आता हा इंट्रो मी इथं रस्त्यात थांबून बघतो। बघा माझ्या बॅक साईडला दिसत असेल, हा रोड दिसतोय, मागून गाड्या पण येते बघा, इकडे आता बघा गाडी येते मागून। तर मी हा इंट्रो जो नाही ते रस्त्यात उभा राहून बनवतोय। घरून थोडीशी घाई झाली निघायला आणि वेळ पण खूप झाला आहे। सकाळी पहाटे निघायचा प्लॅन होता, पण मित्राने शिर्डीचा मित्र होता आणि तो अचानक नाही म्हणाला। आता तो नाही म्हणाला म्हणून मी तर थांबू शकत नाही, मला तर जायचंच आहे आणि एकदा मी ठरवलं की मग मी मागे हटू शकत नाही। तर असाच विषय झाला, तो नाही बोलला, चला तो नाही आला, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, आपण समजून घेऊ शकतो। आता इथून मी निघालो आहे, तर माझं गाव आहे डोराळेगाव आणि डोराळे ते आता शिवनेरी मी जे मॅपला जर टाकलं तर 122 किलोमीटरचा रन आहे। आता मी रस्त्यामध्ये काही जास्त व्हिडिओ बनवणार नाही, तुम्हाला डायरेक्ट तिथं स्पॉटला गेलो किंवा मध्ये एखाद्या ठिकाणी थांबलो तर थोडासा आपण घेऊया बाकीचं काहीतरी आणि पुढे डायरेक्ट शिवनेरी किल्ल्यावरती गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवलं त्याचा कशा प्रकारचा माहोल आज आहे। आणि आज तर स्पेशल दिवस आहे, इतर दिवशी जर तुम्ही कधी गेला तरी ते गर्दी कमी असते, पण आज ते स्पेशली गर्दी जास्त असणार आहे। आणि अशा प्रकारे आता निघूया, बघूया पुढे अजून काय कसं अनुभव राहतो। बाकी हेल्मेट वगैरे सगळं घेतलं आहे मी गाडीवरती आणि तुम्ही लांबचा जर प्रवास करणार असेल पुढे मुंबई साईडला तुम्हाला हेल्मेट हे गरजेचं पडतं, हेल्मेट घेऊनच निघा। आता शिवनेरीचं रूट जो आहे मला वाटतं की आपल्याला पुणे डायरेक्ट बाय रोड आहे, म्हणजे हायवे आहे आणि नारायणगावमधून टर्न घेऊन आपल्याला जुन्नरमधून एक 16 किलोमीटरचं अंतर आहे, तिथे आपल्याला शिवनेरी हा गड आहे आपला। चला जाऊया पुढे आणि पुढे चहा वगैरे घ्यायला थांबलो तर मग तिथे परत भेटूया। चला चन्नापुरीचा घाट माझ्या बाकी चांगलं दिसतो तुम्हाला। चन्नापुरीच्या घाटामध्ये मी थांबलो आहे बघा, इकडे मागे सध्या इथे चन्नापुरीच्या घाटामध्ये मी थांबलो आहे। अजूनही पुढला बराच प्रवास आपला बाकी आहे, 70 किलोमीटर अजूनही पुढे आपल्याला जायचं आहे आणि 70 किलोमीटर पुढे शिवनेरी हा किल्ला। घरून निघताना थोडासा उशीर झाला आणि आपण आपलं टार्गेटच होतं की तिथं आपल्याला 7 ते 8 वाजेपर्यंत पोचायचं होतं। आपल्याला घरून निघायला 7 वाजले आणि त्याच्यामुळे आपण तिथं आपल्याला लवकर पोचायचं, तिथे पोचू शकलो नाही। गाडीला जो झेंडा लावला आहे, एकदा झेंड्याचं निरीक्षण करतो मी, बऱ्यापैकी बांधलेला आहे, त्याच्यामुळे काही अडचण तर नाही आहे। अजून बरंच जायचं आहे, 70 किलोमीटरचा प्रवास आहे आणि मला फक्त आशा एवढीच आहे की तिथं जो प्रोग्राम चालू होणार होता जर चालू झालेला नसेल ती गोष्ट चांगली झालेली आहे। जर प्रोग्राम चालू होऊन गेलेला असेल तर थोडंसं अवघड वाटेल। बघूया तरी आता रोडचंच एकदम टॉप आहे आणि गाडीचं स्पीड जवळ 70च्या पुढे चालू आहे, मी गाडी खूप स्पीडमध्ये चालवतो आहे, थोडंसं रिस्क पण आहे। हेल्मेट पण सांगा त्यासाठी, हेल्मेट सकाळीच घेतलेलं होतं, हेल्मेट आपलं कंटिन्यू सांगा असतं आणि अशा रूटला जर तुम्ही कुठे जाणार असेल तर हेल्मेट हे कंटिन्यू बरोबर पाहिजेच। हा घाट खूप मस्त आहे, चन्नापुरीचा घाट जो आहे ना, ह्याचा व्ह्यू आता तुम्हाला दाखवता येणार नाही मला जास्त बऱ्यापैकी, जर तुम्ही नीट बघितलं तर हा मस्त एकदम व्ह्यू आहे, बॅकला बघत असाल तुम्हाला। माझा आवाज तुम्हाला कमी येत असेल, कारण याचं कारण असं की मी आपला जो माईक आहे ना त्याची जी आपल्या आयफोनला अडॅप्ट करायची जी म्हणजे तो माईक आहे हा सी टाईपचा आहे, त्याला एक अडॅप्टर येतं, ते आयफोनला कनेक्ट करण्यासाठी त्यांनी तो अडॅप्टर दिलेला आहे। आता विषय असा झाला की तो अडॅप्टर जो आहे मी ते आपल्या इथं लोकल ठिकाणी मी बराच बघितलं, कुठेच भेटला नाही आणि कोणते स्टोअर आहे तिथं पण गेलो, तिथं पण तो भेटला नाही, काहीतरी जुगाड करावं, जुगाड पण झाला नाही आणि
ऑनलाईन बोलवला होता, ऑनलाईन पण आला पण तो चालला नाही. ती स्क्रीन जी आहे ती त्याला कनेक्ट व्यवस्थित झाली नाही, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. थोडासा आवाज तुम्हाला म्हणजे क्लिअर येणार नाही, कारण आवाजात थोडासा प्रॉब्लेम तर होईल, पण थोडंसं ॲडजस्ट करा. पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज क्लिअर असेल, कारण तोपर्यंत हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेल. ऑनलाईन मी बोलवली पिन, ती माझ्याकडे येऊन जाईल पुढल्या व्हिडिओपर्यंत. पुढला व्हिडिओ आपण जाणार आहोत तो महाकुंभचाच असेल. आणि असं होतं की अचानक कुठं निघालो ना, कोणी जोडीदार नसतो सांगायचं, थोडंसं बोर तर होतं. बोलायला कोणी नाही, काहीच नाही, फक्त एकटा चाललो आहे मस्त. पण मग प्रवास खूप मस्त चालू आहे. आता बघूया, आता 70 किलोमीटर पुढे जायचं आहे. पुढे कुठेतरी चहा वगैरे घेतो, चहा नाश्ता थोडासा करतो आणि डायरेक्ट आपल्या पॉईंटला मी पोचतो. शिवनेरी गडावरती आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. तुला कुठलाही प्रोग्राम मला असं म्हणायचं की मिस नाही झाला पाहिजे, त्यामुळे हा सगळा माझा स्पीडनं चालण्याचा प्रवास चालू आहे. चला तर निघूया. आणि तिथे पोचल्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो मी बरंच पुढे काय अजून आपल्याला बघायला मिळतं. तर अशा प्रकारे आता शिवनेरीच्या किल्ल्याच्या आपल्या पायथ्याशी आपण आता पोहोचलो आहे. आणि हा बऱ्याच सकाळी 7 वाजता निघालो होतो. आता सरासरी 10 वाजले. 10 वाजता आपण इथे टच झालो. आता इथे मागे बघा बॅकला पार्किंग दिसत असेल, पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. आता इथे गाडी पार्क करून आता वरती तुम्हाला बारीकसा आवाज येत असेल, DJ वरती चालू आहे. आणि इथून आता पूर्ण ट्रेकिंगचाच रोड आहे. पुढे गाडी डायरेक्ट वर जाते, पण त्यांनी सध्या बंद केलेलं आहे, कारण आज कदाचित मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहे असं मला एक जणांनी सांगितलं होतं. त्याला मी आता लिफ्ट दिली, गाडीवरती घेऊन आलो, त्याने मला सांगितलं. तर मुख्यमंत्री येणार असल्यामुळे सध्या तरी आपली गाडी डायरेक्ट वर गेलेली नाही आहे. पण तरी चला, कारण इतक्या लांबून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आलो आणि त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आलो आहे. तर आपल्याला गाडीवरती जाण्याचं म्हणजे गाडीवरती जाण्यासाठी नाही आलो आपण, त्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. आता इथून पुढचा जो असेल ना तो बऱ्यापैकी उंच आहे. म्हणजे बघितलं तर माझ्या बॅक साईडला हाच तो शिवनेरी किल्ला आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. आणि ऊन पण जास्त आहे, जास्त गरम या ठिकाणी होतं आहे इकडं पार्किंगला खाली. आणि इथून आता सरासरी मला वाटतं की अर्धा तासाचा ट्रेक असेल. अर्धा तासात पूर्ण ट्रेक करून आपण वरती जाणार. इथं बघा हे बॅकला ही पार्किंग आहे, इथं मी गाडी सध्या पार्क केली आहे. पार्किंगची व्यवस्था जागोजागी केलेली आहे, हे दाखवतो तुम्हाला एकदा मी. इथं जे पूर्ण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. येणाऱ्या सगळ्या कुणी जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्यांना ते तकलीफ होऊ नये म्हणून ही सगळी या ठिकाणी व्यवस्था एकदम व्यवस्थित दिसते आपल्याला सध्या तरी. तर आता पुढ्याला जो प्रवास आहे ना तो पूर्णपणे पैदली होणार आहे. पुढे अजून आता काय वरती मी आता शिवनेरीला पहिल्यांदा झालो आहे, त्याच्या आधी मी या गडावरती आलेलं नाही आहे, तेव्हा मला पण एवढं जास्त काही माहीत नाही. पण जे काही आज मी बघणार आहे ते सगळं माझ्यासाठी नवीनच असेल. पण उत्साह इथं आहे की मी रस्त्याने येत असताना मी बघितलं की लहान लहान मुलं जिथल्या सायकलला झेंडे वगैरे लावून ती रॅलीमध्ये सहभागी झालेली होती. सकाळी एक भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली होती. जे इथलं प्रशासन आहे, तिथले कोणी आमदार वगैरे असतील त्यांच्यातर्फे त्यांनी ती रॅलीचं पूर्ण नियोजन केलेलं होतं. ती रॅली निघाली आणि त्या रॅलीमध्ये बऱ्याच सहभागी होत्या, मोटरसायकल होत्या, सायकल्स होत्या आणि बऱ्यापैकी मुलं दिसत आहेत, लहान लहान मुलं जी सायकलवरती येत आहेत. काही जण म्हणजे गाड्यांवरती, काही वडिलांबरोबर त्यांच्या आईवडिलांबरोबर आलेले आहेत. मुलींची संख्यासुद्धा बऱ्यापैकी भव्य दिव्य प्रमाणात अशी दिसते. आता पुढे DJ चालू आहे, आपण आता वरती जाणार आहोत. वरती बराच मोठा प्रोग्राम चालणार आहे. हा प्रोग्राम दिवसभर चालतो, पण आपल्याला लवकरात लवकर आपल्या गावामधले पण प्रोग्राम अटेंड करायचं आहे. तर आपण फक्त जाऊया वरती, छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं जे काय स्मारक वगैरे असेल त्याचं दर्शन वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण परत रिटर्न येऊन आपल्या प्रवासाने आपण घरी निघणार आहोत. चला जातो मी आता एकदा वरती, दाखवतो तुम्हाला अजून वरती काय आहे वरती.
अशा प्रकारे निम्मा ट्रॅक मी पूर्ण केला आहे. आणि माझ्या बॅकला बघू शकता तुम्ही, इथे स्विचार लिहिलं आहे, वसुंधरेची एकच हाक, पर्यावरण रक्षणाचा घ्या ध्यास. असे अनेक तुम्हाला या ठिकाणी स्विचार जे लिहिलेले बघायला मिळतात. आणि हा जो ट्रॅक आहे, आता हा दुसरा एक मार्ग आहे, हा गाड्यांसाठी बनवलेला मार्ग आहे. मी त्याच मार्गाने चाललो आहे. एक मार्ग शॉर्टकट आहे जिकडून जास्त पब्लिक चालली. तुम्हाला माझ्या बॅकला काही पब्लिक दिसत नसेल, पण मी जास्त आरडाओरडा तिथे आवाज येऊ नये म्हणून इकडून साईडला निघालो आहे. आणि वरती बघता तुम्ही इकडे माझ्या बॅक साईडला, इथे बघा, इथे हवाला एक रोड आहे, तिकडून तुम्ही स्ट्रेट वरती जाऊ शकता. तर या गोष्टीचं जरा लक्षात ठेवा. या बदलीसाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध आहे. जागोजागी पोलिसांचं संरक्षण तिथे बनवलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पूर्णपणे सुविधा या ठिकाणी दिसते. इथले स्थानिक आमदार जे कोणी असेल त्यांनी पूर्णपणे नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. पण एक विनंती करेल तुम्हाला, जर तुम्ही कधीही जयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर जर आला तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सकाळी लवकर इथे यायचं आहे. सकाळी जर तुम्ही 7 वाजता इथे टच झाला तर हा जो ट्रेक आहे तुम्हाला सोपा वाटेल. आणि जर तुम्ही अशा वेळेत आला तर हा ट्रेक तुम्हाला थोडासा अवघड वाटेल, कारण ऊन असतं आणि उन्हामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते आणि त्यामुळे ट्रेक करताना थोडंसं अवघड होतं. पण मी सकाळी लवकर येणार होतो, काही कारणास्तव मला जमलं नाही, त्यामुळे मला यायला उशीर झाला. पण मी तरी स्टील इथपर्यंत आलो आहे, हळूहळू वरती चाललो आहे. आणि हा जो रोड आता मी चाललो आहे, या रोडनी माझ्या बॅकला तुम्हाला एवढी पब्लिक दिसत नसेल, कारण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, वरून एक मार्ग आहे छोटासा, त्या मार्गाने सगळी पब्लिक पायी चाललेली आहे. या मार्गाने सगळ्यात जास्त गाड्यांचं दळणवळण, म्हणजे जास्त करून गाड्या येणे जाण्यासाठी हा रोड बनवलेला आहे. आणि ट्रेक अजूनही वरती खूप बाकी आहे. सगळा जो उत्सव आहे तो वरतीच असतो. तर सकाळी जर तुम्ही लवकर आलात, 7 वाजता जरी येऊन टच झालात, तर कदाचित तुम्ही असं समजा की 9 अशा टायमिंगला तुम्ही गडावरती असाल आणि अवघ्या 1-2 तासामध्ये तुम्ही नंतर परत खाली पण येऊ शकता. तर सगळ्यात मोठा पॉईंट हाच आहे की सकाळी लवकर या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे हा जो ट्रेक आहे तुम्हाला अजूनच सोयीस्कर आणि सोपा वाटेल. आता मी चाललो आहे, बघूया पुढे अजून आपल्याला काय बघायला मिळतं काय नाही. ते सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला अडचण बी अशी म्हणजे येऊ देणार नाही. जेव्हा कधी तुम्ही येणार आहात ना, फक्त हा पॉईंट मी तुम्हाला परत एकदा सांगतो, पहाटे लवकर जर इथं आला तर ते सोयीस्कर राहील. कारण जो ट्रेक आहे हा सकाळी ऊन कमी असल्यामुळे फास्ट होतो आणि दुपारच्या वेळेस जर आला तर तकलीफ तुम्हाला थोडीशी जाणवणार आहे. या गोष्टीची थोडीशी दखल घ्या आणि त्यानंतरच इथे या. पुढून रोड आहे, पुढून आपण राईटला जातो आहे. आता चला दाखवतो तुम्हाला. आता मी डायरेक्ट गडावरती गेल्यावर पुढला जो शूट आहे तो तिथे करतो. आता मी रस्त्याने पण मला पण ट्रॅक माझा सोयीस्कर झाला पाहिजे आणि मला खूप दमाचा त्रास हा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच. इथे पण तो वाचतो आहे. पण बऱ्यापैकी सध्या मी आता डाएटवरच होतो आणि त्यातला हा ट्रॅकचा अनुभव मला मिळाला, त्यामुळे बऱ्यापैकी कॅलरी माझी इथं बर्न झाली. तर हा एक मला वाटतं की एक चांगला पॉईंट असेल. चला मी गडावरती गेल्यावर बाकीचं शूट रेकॉर्ड करतो. शिवनेरी गडाच्या पहिल्याच पायरीवर पाऊल ठेवल्यानंतर या शिवनेरीला एक प्रश्न विचारावा असं वाटतं. हे शिवनेरी, सांग ना ग माझा राजा कसा होता. हे शिवनेरी, सांग ना ग आमचे बाजीप्रभू कसे होते. हे शिवनेरी, सांग ना ग आमचे सगळे मावळे कसे होते. आमच्या मावळ्यांनी, आमच्या राजांनी दिलेलं बलिदान हे आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. आज आम्ही बिंदास सगळ्या जगामध्ये, सगळ्या भारतामध्ये कुठेही फिरू शकतो आणि हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे मावळे मंडळी. त्यांनी जे दिलेले योगदान आहे ते खूप मोलाचं आहे आणि खूप त्याचं मोल या शिवनेरी गडावरती आल्यावर आपल्याला कळतं. इथले असलेलं प्रत्येक स्ट्रक्चर हे आपल्याला आठवण करून देतं आपल्या राजाच्या अस्तित्वाचं, आपल्या मावळ्यांच्या अस्तित्वाचं. जणू असं वाटतं की या शिवनेरीच्या कुशीत आपण पण असंच नेहमी रमून बसावं, इथून कुठे जाऊ नये. गडावरती बऱ्यापैकी अशी खूप सारी जुनी स्ट्रक्चर अजूनही भक्कमरित्या उभी आहे आणि आज आपण बघतो एखादी बिल्डिंग बनते तर ती काही दिवसानंतर त्याची एक्सपायरी डेट पण निघते आणि कित्येक हजारो वर्षापासून बनलेलं हे स्ट्रक्चर अजून जशीचं तसंच उभं आहे. बऱ्यापैकीचे स्ट्रक्चर हे जे
हे नैसर्गिक आपत्तीमुळे ढासळलं आहे, तरीसुद्धा ते अशा पद्धतीने बनवलं आहे की ते लवकर ढासळायला जाऊ नये. यावरून कळतं की त्यावेळेस आपले मावळे, आपले राजे हे किती हुशार होते. यावरूनच कळतं की आपण आज कुठल्या तरी गोष्टीचं एक असं म्हणून फक्त माघार घेतो की आपल्याला ते जमणार नाही, हे किती चुकीचं ठरतं. राजांनी दिलेली ही अस्तित्व आपल्याला अशी जपवायची आहे. मी सर्वजणांना हीच विनंती करेन की तुम्ही सर्वांनी एकदा शिवनेरीच्या या गडाला एकदा येऊन भेट द्या. इथे बसलेल्या प्रत्येक वास्तूमध्ये येऊन एक शांत मनाने विचार करा. तुम्हाला इथे तुमच्यासोबत राजे बसले याचा भास नक्कीच होईल.